यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी एक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एक केक कापला, मात्र हा केक तिरंगाची प्रतिकृती असलेला होता। रमेश चेन्निथला यांच्यावर राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा आरोप आता करण्यात आला आहे। काँग्रेसचे एक मोठे नेते आहेत रमेश चेन्निथला आणि त्यांनी केक कापताना एक तिरंगा झेंडा आपला जो आहे त्याची प्रतिकृती असलेला हा केक कापला, त्याच्यामुळे त्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे आणि त्याची दृश्य सुद्धा आता समोर आली आहेत। काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान राष्ट्रध्वजाचे प्रतिरूप असलेला केक कापला। यामुळे त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर केला जातोय। या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त तसंच मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये रीतसर लेखी निवेदन सादर केलं। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे तसेच रमेश चेन्निथला यांनी राष्ट्रीय गीताचा आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केला, त्यामुळं त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी मुंबई पोलीस आयुक्त आणि मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन या ठिकाणी मी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली। त्या तक्रारीच्या अनुसरून तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा या देशातील या राज्यातील नागरिक त्यांच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभारतील आणि महाराष्ट्रात सुद्धा संपूर्ण राज्यात एक मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल। तात्काळ या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि तसं पत्र आणि एक तक्रार अर्ज आम्ही त्या ठिकाणी दिला।